शाळा मान्यता, दर्जावाढ, नवीन वर्ग मान्यता, ना हरकत प्रमाणपत्र देणे, अनुदानाचा टप्पा यासाठीच्या तपासणी सूचीमध्ये बदल. मुंबई, राज्यातील शाळांना नवीन मान्यता देणे, वर्गांची दर्जावाढ करणे किंवा अनुदानाचा टप्पा निश्चित करणे या प्रक्रियेत आता विद्यार्थी सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 24 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक काढून शाळांच्या तपासणी सूचीमध्ये चेकलिस्ट सुधारणा केली आहे. विद्यार्थी सुरक्षा हाच मुख्य उद्देश. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अलीकडच्या काळात घडलेल्या काही अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांना विविध परवानग्या देताना त्यांच्याकडे आवश्यक सुरक्षा यंत्रणा आहे की नाही याची कडक तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तपासणी सूचीमधील जोडपत्र अ महत्त्वाचे बदल. आता शाळांना खालील निकषांची पूर्तता करणे अनिवार्य असेल. सीसीटीव्ही यंत्रणा. शाळा आणि शाळा परिसरात सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक आहे. तक्रार पेटी, ई-बॉक्स. शाळेत तक्रार पेटी असणे आवश्यक असून ती दर आठवड्याला संबंधित प्रतिनिधींच्या समक्ष उघडली जाणे गरजेचे आहे. कर्मचारी चारित्र्य पडताळणी. कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची पोलीस चारित्र्य पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. महिला मदतनीस नियुक्ती. पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि इयत्ता 6वी पुढील विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहांसाठी महिला मदतनीस असणे आवश्यक आहे. समित्यांची स्थापना. शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समिती आणि सखी सावित्री समिती स्थापन करून त्यांच्या नियमित बैठका घेणे बंधनकारक आहे. वाहतूक सुरक्षा. शाळेच्या वाहनांमध्ये जीपीएस आणि पॅनिक बटन असणे आवश्यक आहे. तसेच खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांकडून हमीपत्र घेणे आवश्यक आहे. आधार व्हॅलिडेशन. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची वर्गनिहाय यादी, आधार लिंकेज आणि व्हॅलिडेशन रिपोर्ट प्रस्तावासोबत जोडणे अनिवार्य आहे. प्रस्तावांवर कार्यवाहीसाठी नवीन अट. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी शाळा मान्यता, दर्जावाढ, नवीन वर्ग, विविध बोर्डांच्या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र, एनओसी, अनुदानाचा टप्पा निश्चित करणे किंवा माध्यम बदल या संदर्भातील प्रस्ताव आता या सुधारित जोडपत्र अ मधील तपासणी सूचीसह सादर करणे आवश्यक आहे. या विहित पद्धतीने प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर maharashtra.gov.in ची लिंक उपलब्ध आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.